एका 4 वर्षाची मुलीवर अत्याचार करण्यात आला आणि तिची हत्या करण्यात आली. नाही, हे म्हणजे ह्या प्रवृत्ती ज्या आहेत अशा हे यांना कडक एकतर कार्यवाही झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. फाशीवर देणं किंवा यांना अशा पद्धतीची शिक्षा देण्याच्या शेवटी दुसरा पर्याय नाही. आणि मी ही काय म्हणायचं, प्रवृत्तीच ही समाजामधली घाण आहे. अशी जी लहान मुलांवर किंवा आता 4 वर्षाची मुलगी किंवा अल्पवयीन मुलींवर पण जे काही प्रकार होतात, ह्या प्रवृत्त्या ठेचून काढल्या पाहिजेत. ह्याच्या विरोधात 100% सरकार, गृह विभाग योग्य ती कार्यवाही नक्की करल. ह्यातनं मला तर अगदी स्पष्ट सांगायचं की कुणालाही मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत, त्यामुळे कुणालाही याच्यातनं सोडलं जाणार नाही. जो कोणी आरोपी असेल आणि त्याला समजा मदत करणाऱ्या जो कोणी असेल, म्हणजे आरोपीला जर कोणी मदत केली असेल या प्रकरणात, तर त्यांना पण कडक शिक्षा ही होईल, ह्याची मी पीडितांच्या किंवा त्यांच्या समाजाच्या यांना खात्री देऊ इच्छितो. त्या ठिकाणी 2 समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी खूप मोठा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला, लोक रस्त्यावर उतरले. नाही, आता शेवटी ह्या भावनांचा उद्रेक होतो अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतर, पण शेवटी जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणं महत्वाचं आहे. आणि या पद्धतीनं समाजानं सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या कुठल्या कृत्यांमुळे किंवा हे आरोपी म्हणजे त्यांना काही पळवाटा मिळाव्यात किंवा त्यांना कायद्यातनं सुटण्याची संधी आपल्या कुठल्या ह्याच्यामुळं मिळू नये, एवढी म्हणजे आंदोलनकर्त्यांनी किंवा यांनी सुद्धा खात्री घेतली पाहिजे. सरकार पूर्णपणे, गृह विभाग पूर्णपणे पीडितांच्या बाजूने आहे आणि 100% मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या गोष्टीवर म्हणजे पूर्ण कडक कार्यवाही होईल ह्याची मला खात्री आहे. सामनातून आग्रही घेऊन जे भाजप आणि शिवसेनेवर टीका करण्यात आली, तर असं लिहिण्यात आले की बच्चू कडूंनी शिंदेगडात विलीन होणं म्हणजे जिवंत समाधी आहे. आता बघा, तो विषय सेनेचा आणि त्यांचा अंतर्गत आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा. त्यांच्या पक्षाच्या याच्यामध्ये कुणी हे करायचं नाही करायचं हा विषय, शिंदे साहेब सर्वस्वी त्या पक्षाचे आहेत, मग त्यांनी घ्यायचं आहे. आपण त्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही. आणि शेवटी आपण काय म्हणतो, फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम, तर मग आता सामना किंवा कुठल्या ह्याच्यात काय लिहायचं अग्रलेखामध्ये हा त्यांचा पत्रकार म्हणून तो अधिकार आहे. आपण त्याच्यावर कसं त्याच्यावर हे करणार. भविष्यात जे भाजप सोबत निवडणूक लढत असं सुद्धा लिहिण्यात आलंय आणि याला जे मंत्री संदेश शिरसाट सुद्धा तुझ्याद्वारे नाही, हे काय माहिती का, हे विरोधकांचं युती सरकार जे आज चाललंय ह्याच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचे प्रकार आहेत. आणि आपण सगळेजण बघतोय की मित्र पक्षांना बरोबरच घेऊन जाण्याचा नेहमी प्रयत्न भाजपचा राहिलाय. मुख्यमंत्र्यांचं सुद्धा आज सुद्धा, आता काल सुद्धा मिसिंग लिंकच्या ह्याच्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिंदे साहेब एकत्र होते, सुनेत्रा वहिनी एकत्र होत्या. आणि आता विधान परिषदेच्या पण निवडणुका आताच फॉर्म भरले, त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही वादविवाद नाही. ज्यांच्या ह्याच्याप्रमाणे जागा आणि उमेदवार ठरल्या आणि त्याप्रमाणे, त्यामुळे असंही नाही. आता कसं, हे सरकारमध्ये विरोधी पक्ष नाही आहेत, त्यामुळे उगाच काहीतरी अफवा पसरवायच्या, काहीतरी हे नाहीये, बरोबर नाही असं दाखवायचा प्रयत्न चाललाय, बाकी नाही काय.